हार्ट अटॅक अचानक येत नाही. तो आपल्या रोजच्या छोट्या चुकीच्या सवयीमुळे हळूहळू तयार होत असतो. उशिरापर्यंत जागरण, ताण, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि मग एक दिवस शरीर इशारा देणं बंद करतं. आजकाल 30-40 वयातही लोकांना हार्ट अटॅक येताना दिसत आहे. पण काही साधे नियम जर वेळेत पाळले तर हृदय अनेक वर्ष मजबूत राहू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे नियम जे फक्त तुमचं हृदयच नाही तर पूर्ण आयुष्य वाचवू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एक नियमही तुमचं आयुष्य बदलू शकतो. जर हे नियम पाळले तर हार्ट अटॅकचा धोका खूप कमी होऊ शकतो. मित्रांनो, हार्ट अटॅक म्हणजे फक्त अचानक छातीत दुखणं नाही, तर आपल्या शरीराने खूप दिवस दिलेले इशारे दुर्लक्षित केल्याचा परिणाम असतो. आज आपण डॉक्टर आणि तज्ज्ञही वारंवार सांगतात असे काही महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. हे नियम रोजच्या जीवनात पाळले तर हृदय मजबूत राहण्यास मदत होऊ शकते. 1. रोज चालण्याची सवय लावा. आपलं हृदय मजबूत ठेवण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे चालणे. आज अनेक लोक दिवसभर बसून काम करतात. यामुळे शरीरात चरबी वाढते, रक्तभिसरण मंदावते आणि हृदयावर ताण येतो. रोज किमान 30 ते 45 मिनिटे वेगाने चालणे हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी चालायला सुरुवात करा. लिफ्टऐवजी जिने वापरा. थोडं चालणंही मोठा बदल करू शकतं. 2. तेलकट आणि जंक फूड कमी करा. समोसा, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक आणि जास्त तळलेले पदार्थ हे सर्व हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा करतात. जेव्हा या रक्तवाहिन्या अरुंद होतात तेव्हा हृदयाला पुरेसे रक्त पोहोचत नाही आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. म्हणूनच घरचं साधं अन्न खा. फळं, भाज्या, सॅलड, डाळी, कडधान्य यांचा आहारात समावेश करा. लक्षात ठेवा, जिभेची चव काही मिनिटाची असते, पण चुकीच्या खाण्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर राहू शकतात. 3. ताण आणि चिंता कमी करा. आज अनेक लोक बाहेरून हसताना दिसतात, पण आतून खूप ताणात जगत असतात. सततचा स्ट्रेस रक्तदाब वाढवतो, हृदयाचे ठोके वाढवतो आणि हृदयावर जास्त दबाव टाकतो. म्हणून दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. मोबाईलपासून दूर राहा. शांत संगीत ऐका. प्राणायाम करा. कुटुंबासोबत वेळ घाला. मन शांत असेल तर हृदयही निरोगी राहतं. 4. पुरेशी झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, सिरीज पाहणं किंवा सतत जागरण करणं हे हृदयासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. जे लोक कमी झोपतात त्यांच्यात बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. रोज किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती प्रक्रिया असते आणि हृदयालाही विश्रांतीची खूप गरज असते. 5. धूम्रपान आणि तंबाखू त्वरित बंद करा. सिगारेट किंवा तंबाखू फक्त फुफ्फुस खराब करत नाही, तर रक्तवाहिन्यांनाही नुकसान पोहोचवते. यामुळे रक्त घट्ट होऊ शकतं, रक्तप्रवाह कमी होतो आणि अचानक हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. मी फक्त थोडी घेतो असे अनेक लोक म्हणतात, पण हृदयासाठी थोडं सुद्धा नुकसानकारक ठरू शकतं. आज सोडलेली ही सवय उद्या तुमचं आयुष्य वाचवू शकते. 6. वजन नियंत्रणात ठेवा. पोटाची वाढलेली चरबी हा फक्त दिसण्याचा प्रश्न नसतो, ती हृदयासाठी मोठा धोका असू शकते. जास्त वजनामुळे बीपी, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह वाढतो आणि हे तिन्ही हार्ट अटॅकची मोठी कारणं मानली जातात. म्हणून नियमित व्यायाम करा. जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करा. लहान बदल मोठे परिणाम देतात. 7. बीपी आणि शुगर नियमित तपासा. अनेक वेळा शरीरात आजार वाढत असतो, पण कोणतेही लक्षण दिसत नाही. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांना सायलेंट किलर का म्हणतात हे माहिती आहे का? कारण ते शांतपणे हृदय कमजोर करत राहतात. म्हणून वेळोवेळी तपासणी करा. मला काही होत नाही असं म्हणत दुर्लक्ष करू नका. वेळेत कळलेला आजार नियंत्रणात ठेवता येतो. 8. जास्त मीठ आणि साखर टाळा. जास्त मीठ खाल्ल्याने बीपी वाढतो आणि जास्त साखरेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. दोन्ही गोष्टी हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. चहा, बिस्किट, मिठाई, पॅकेज पदार्थ यामध्ये लपलेली साखर आणि मीठ खूप असतं. म्हणून प्रमाणात खाण्याची सवय लावा. 9. शरीराचे इशारे दुर्लक्षित करू नका. कधी कधी शरीर आधीच संकेत देत असतं. छातीत जडपणा, लवकर दम लागणे, खांदा किंवा हात दुखणे, जास्त घाम येणे हे काही वेळा हृदयाशी संबंधित असू शकतात. अशा वेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. गॅस असेल असं समजून दुर्लक्ष करणं आपल्या स्वतःच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. 10. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. राग, मत्सर, सततची चिंता हे मनालाच नाही तर हृदयालाही त्रास देतात. अनेक लोकांचं हृदय जास्त निरोगी राहण्याची शक्यता सांगितली जाते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. मन मोकळं ठेवा. हसा, कारण आनंद हेही एक औषधच आहे.
मित्रांनो, हार्ट अटॅक हा फक्त नशिबाचा खेळ नसतो, तर अनेक वेळा चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. आजपासून जर तुम्ही चालायला सुरुवात केली, जंक फूड कमी केलं, ताण कमी केला आणि शरीराची काळजी घ्यायला सुरुवात केली, तर कदाचित भविष्यात मोठा धोका टाळता येऊ शकतो. लक्षात ठेवा, पैसे पुन्हा कमवता येतात, पण एकदा बिघडलेले हृदय पूर्वीसारखं करणं खूप कठीण असतं. म्हणून आजच स्वतःसाठी एक निर्णय घ्या, निरोगी राहण्याचा. कारण तुमचं हृदय धडधडत आहे, ते फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. मित्रांनो, तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य वाचू शकतं. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.